पर्यावरणपूरक रक्षाबंधन साजरं करण्याच्या दिशेनं बीड जिल्ह्यातल्या वरवटी गावातल्या महिलांनी यंदा एक अतिशय अनोखा निसर्गाशी नातं सांगणारा पर्याय शोधला. गाईच्या शेणापासून गोमय राखी बनवत या महिलांनी पर्यावरणाचं रक्षण केलंच, शिवाय स्वतःच्या रोजगाराचा आणि गोशाळेतल्या गाईच्या चाऱ्याचाही प्रश्न सोडवला आहे. बीड जिल्ह्यातल्या वरवटी इथल्या लोकनेते गोपीनाथ मुंडे गोशाळेनं यंदा पर्यावरणपूरक सण साजरा करण्यासाठी एक अत्यंत स्तुत्य पाऊल उचललंय. इथल्या गोशाळेत सध्या गाईच्या शेणापासून पूर्णपणे स्वदेशी हातानं बनवलेल्या आणि इको फ्रेंडली राख्या तयार करण्याचं काम मोठ्या उत्साहात सुरू केलंय. विशेष म्हणजे या केवळ साध्या राख्या नसून यात सीड बॉल म्हणजेच बियांचाही वापर करण्यात आलाय. यामुळे रक्षाबंधनाचा सण संपल्यानंतर ही राखी मातीत पडली तर त्यातून एक नवं रोपटे जन्म घेणार आहे. या उपक्रमाचा सर्वात मोठा फायदा इथल्या स्थानिक महिलांना होतोय. दिवसभर शेतात राबणाऱ्या या महिला रात्रीच्या वेळी फक्त 1 तास एकत्र येऊन या राख्या बनवतात. एका राखीमागे त्यांना 5 रुपये मजुरी मिळते, ज्यामुळे त्यांच्या संसाराला मोठा आर्थिक हातभार लागतो. एक राखी बनवण्यासाठी जेमतेम 7 ते 8 रुपये खर्च येतो आणि बाजारात ती 15 ते 20 रुपयांना विकली जाते. गेल्या 4-5 वर्षापासून आम्ही गोशाळेच्या माध्यमातून राख्या बनवण्याचं काम करत आहोत. ज्या राख्या पर्यावरणपूरक आहेत, इको फ्रेंडली राख्या आहेत, त्या इको फ्रेंडली राख्यांच्या माध्यमातून पर्यावरणाचं रक्षण, त्याच पद्धतीनं गोसेवा, त्याच पद्धतीनं महिलांना आधार देण्याचं काम आम्ही गोशाळेच्या माध्यमातून करत आहोत. कारण की आज आपण पाहतोय की ज्या बाजारामध्ये प्लास्टिकयुक्त राख्या आहेत त्या पर्यावरणाचा ऱ्हास करायले. त्या राखी पौर्णिमा झाल्यानंतर कुठेतरी कचराकुंडीत पडतात आणि नकळत ते कचराकुंडीतील नदी, नाले, ओढे यांच्या माध्यमातून ते जलप्रदूषण करतात, म्हणजे पर्यावरणाचं ते नुकसान करतायत. तर आम्ही गोशाळेच्या माध्यमातून पर्यावरणपूरक इको फ्रेंडली राख्या हे बनवण्याचं काम चालू केलेलं आहे. त्याला आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या वर्षी अवघ्या 1 किलो शेणापासून तयार केलेल्या राख्यांतून गुजरातमध्ये तब्बल 32,000 रुपयांचं उत्पन्न मिळालं होतं. यंदाही पैठण, सांगली आणि पुण्याच्या गुलटेकडी मार्केटमधून राख्यांना मोठी मागणी असून 50 ते 60,000 रुपयांच्या उलाढालीची अपेक्षा आहे. जवळपास गेल्या वर्षी फक्त 1 किलो शेणामध्ये आम्ही 32,000 रुपयांच्या राख्या 1 किलो शेणामध्ये ह्या बनवून गुजरातमध्ये विक्री केलेल्या आहेत. याही वर्षी आम्हाला पैठण असेल, गुलटेकडी पुणे असेल, सांगली असेल, या अनेक भागातून गोशाळेतील गोमय आणि ह्या ज्या बनवलेल्या इको फ्रेंडली राख्या आहेत त्यांच्या ऑर्डर आहेत. 5 वर्ष झालं आम्ही राख्या बनवतात. दिवसभर शेतामध्ये काम करून संध्याकाळी येऊन 1 तास आम्ही 4-5 महिला आहोत, राख्या इथं येऊन आम्ही बनवतात. ह्या राख्या याच्यामुळं आम्हाला घरामध्ये पण मदत होते आणि या राख्यामुळे प्रदूषण काही होत नाही. त्याच्यामुळे ह्या राख्या इको फ्रेंडली आहेत. सगळ्यात कौतुकाची बाब म्हणजे या राखी विक्रीतून मिळणारा सगळा नफा थेट गोशाळेतल्या गायींचा चारा आणि त्यांच्या औषधोपचारांसाठी वापरला जातो. निसर्गाचं संवर्धन, महिलांच्या हाताला काम आणि मुक्या जनावरांच्या पोटाची सोय असा हा अनोखा त्रिवेणी संगम वरवटी गावात पाहायला मिळतोय. दूरदर्शन बातम्यांसाठी रोहिदास हातांगळे, बीड. आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात.